नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. आता सर्वात महत्त्वाचा विषय आपण घेतलेला आहे की गाईचा जार किंवा वार नॅचरली पद्धतीने कसा पडावा किंवा कसा पाडला जातो. आता कसं झालंय, सरसकट लोक औषध पाजतात आणि तो जार बाहेर पडतात. आणि औषध हे चांगलं जेवढं आहे त्याच्या 10 पटीन 100 पटीन ते वाईट आहे. पुन्हा गर्भधारणा व्हायला प्रॉब्लेम, हे बरेच प्रॉब्लेम चालू होतात. पण आपल्या पूर्वजांनी जे नॅचरली पद्धतीने कसं आपण वार पाडू शकतो किंवा काय करावं, तर मित्रांनो, स्टार्टिंगला गाय वेल्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये वासराला साधारणपणे 50-50 मिली चारी सडातलं चिक पाजा आणि नंतर ते उठून उभं राहिलं की साधारणपणे 20% किंवा 15% तिच्या काशेतील दूध त्या वासराला पाजा आणि बंद करा, जेणेकरून कास तशीच फुगलेली राहावी. बघा, हे 10 ते 15 मिनिटांमध्ये वासरू परत उभं राहून दूध प्यायला लागलं. तशी त्या चिकामध्ये निसर्गानेच ताकद दिलेली असते. खूप खूप ताकद असते त्या गाईच्या चिकामध्ये. परमेश्वरानंच त्या बाळासाठी तो चिक तयार केलेला असतो की त्याला निसर्गामध्ये गेल्यानंतर ताकद यावी ती पिल्यानंतर. त्यानंतर आपण काय करायचं, एक 10 लिटर पाणी घ्यायचं आणि 10 लिटर पाण्यामध्ये एक 5 लिटर पाणी घ्या आणि 5 लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम हळद आणि 250 ग्रॅम गूळ उकळून घ्या. आणि पुन्हा 5 लिटर पाण्याचं 10 लिटर पाणी करा किंवा 15 लिटर पाणी करा, जेणेकरून तिला पेता यावं असं सोमुटी करा. जास्त गरम नको, जेणेकरून तिला पेता आलं पाहिजे किंवा आपण हात घातला तर ते हे झालं पाहिजे. जास्त गरम असेल तर गार करून घ्या. आणि तेच गाय वेल्यानंतर 15 ते 20 मिनिटात किंवा अर्ध्या तासाच्या आतमध्ये तिला ताण लागते, त्यावेळी तिला ते पाणी प्यायला द्या. हळद ही अँटीबायोटिक आहे, गूळ तिला कॅल्शियमची कमतरता पडते म्हणून ती जाते, आणि गरम पाणी त्याच्यासोबत म्हणजे तिच्या शरीराचं टेम्परेचर वाढवण्याचं काम करते. याच्यामध्ये असा फायदा आहे की तिच्या शरीराचं जर टेम्परेचर नॉर्मल वाढलं, नॉर्मलच वाढते, तर ते गर्भाशयाला जे जार आहे, तो जार जो फुगा असतो, तो फुगा 25 बबलने चिटकलेला असतो. तर ते टेम्परेचर वाढल्यानंतर ते सोडण्याचं काम करते. आणि ते पाणी पिल्यानंतर गायला बसू द्या. गाय 5 ते 10 मिनटं जर बसली तर ऑटोमॅटिक जार किंवा तो वार किंवा ते गर्भाशयाचा फुगा तो ऑटोमॅटिक बाहेर येतोय. 100% ते पाणी पाजल्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये वार पडत्या. 100% गॅरंटेड सांगतो मी. 2 वर्ष झाले विलास करतोय हा, आणि काही शेतकऱ्यांना, बऱ्याच शेतकऱ्यांना हा मी हे सांगितलेलं आहे आणि त्यांनीही ते रिझल्ट घेतलेले आहेत. बघा, आता एक 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला त्याची वार ऑटोमॅटिक, आता बघा, हे गाय बसलेली उठली आणि वार पूर्ण बसलेल्या ठिकाणी बाहेर आली. तर इतकी महत्त्वाचा विषय आहे. गर्भाशयामध्ये थोडीसुद्धा घाण राहत नाही आणि 100% क्लिअर गर्भाशय होतं गायचं. गायला पुन्हा गर्भधारणा करण्यासाठी कुठलाही त्रास होत नाही आणि पूर्णपणे वार पडलेला आहे बाहेर. बघा, म्हणजे निसर्गानं आपल्याकडेच औषध दिलेलं आहे आणि नॅचरली पद्धतीने दिलेलं आहे, कुठल्याही गोळ्या औषध न सोडता. हा व्हिडिओ एवढा व्हायरल करा की प्रत्येकाला याची माहिती मिळावी. धन्यवाद.